कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ। तर सुट्टी संपलेली आहे आणि आता मस्त पुन्हा जोशात कामाला सुरुवात होणार आहे। काम म्हणजे काय, माझं सगळ्यात मुख्य जे काम आहे ते म्हणजे की बाप्पाची, देवांची, स्वामींची जी पूजा आहे, सेवा आहे आणि आता आपले देवीचे नवरात्र उत्सव सुरू आहेत। तर खूप कधीपासून असं वाटतंय कधी एकदा मोकळी होते, कधी एकदा पूजेला लागते। तुम्ही पण त्याचीच वाट बघत असाल। तर आज आहे ललिता पंचमी आणि आज आहे आपला नवरात्रीतला 5वा दिवस। आज आहे छान हिरवा रंग, देवीने आज हिरवा रंग परिधान केलाय, तर म्हणून मी पण छान हिरव्या रंगाचा कुर्ता घातलेला आहे। आणि आज काय काय करणार आहे, तर आज बरंच काय काय करायचंय। ताईंनी विचारलं होतं अखंड दिवा, तर अखंड दिवा सुद्धा मी लावला नव्हता, कारण बघणार तसं व्यवस्थित कोणी नव्हतं। एखादी गोष्ट करायची तर ती अगदी व्यवस्थित करायची, नाही तर नाही करायची। तर आज पंचमी आहे, पंचमी पण खूप छान मुहूर्त असतो, तर पंचमी पासून मी आज अखंड दिवा लावणार आहे। त्यानंतर स्वामींना आज सुंदर असं आईचं स्वरूप द्यायचंय। बघू आता कसं होतंय, मी देणार नाहीये, ती त्यांची इच्छा असेल म्हणूनच माझ्या डोक्यात या सगळ्या गोष्टी येत असते, पण बघू आता सगळ्या गोष्टी पुढे कशा होतात। तर चला पहिले मी उंबरठ्याचं लेपन करून घेते, त्यानंतर रोजची जी आपली देवपूजा आहे ती करायची। आता नवरात्रीमध्ये आपल्याला देव हलवायचे नाहीये, फक्त ज्या देवांचे तुम्हाला वस्त्र अगदी अलगद काढून चेंज करता येतील तर असे तुम्ही करू शकता। बाकी आपण फुलं वगैरे सगळ्या गोष्टी, धूप दीप ते सगळं करू शकतो। तर चला सुरुवात करूया। तर आजचा आहे नवरात्रीचा 5वा दिवस आणि आज आहे ललिता पंचमी। तर 5व्या दिवशी नवरात्रीच्या ललिता पंचमी साजरी केली जाते। देवी ललिता ही त्रिपुर सुंदरी, षोडशी आणि राजेश्वरी या नावांनीही ओळखली जाते। तसंच आज माता सरस्वतीचं सुद्धा पूजन केलं जातं। तर आज मला अखंड दिव्याची सुद्धा स्थापना करायची आहे। तर अखंड दिव्याच्या खाली आपण अष्टदल कमळ काढतो, तर त्यासाठी मी हे तांदूळ तयार करते। बघा, तांदळामध्ये आपण दुसरं काही मिक्स केलं ना तर मग आपल्याला ते पुन्हा वापरता येणार नाही किंवा पक्ष्यांना खायला घालता सुद्धा येणार नाही। मग अशा वेळी तांदूळ वेस्ट होतात ते, तर म्हणून मी फक्त जे आपण हळद आणि कुंकू जे घेतलेलं आहे तर त्याचेच मी तांदळाचा म्हणजे कलरचे तांदूळ बनवते। तर हे जे उंबरट्याला लेपन करायचं ना त्यासाठी ही हळद बनवली आणि त्यामध्ये थोडंसं ना अत्तर घाला। बघा, उंबरट्यावरती ना इतका सुंदर सुवास दिवसभर, म्हणजे जोपर्यंत ते लेपन आहे ना तोपर्यंत तो सुगंध दरवळत राहतो आणि देवांना, देवींना, म्हणजे कोणालाही म्हणेल की सुगंध, जिथे सुगंध येतो ना तिथे आपण आपोआप खेचले जातो। तर म्हणून तिथे आपोआप ती पॉझिटिव्हिटी सुद्धा निर्माण होत असते। तर त्यासाठी यामध्ये थोडंसं अत्तर घातलं आणि हे जे तांदूळ आणि म्हणजे तांदळामध्ये आपण जे हळद आणि कुंकू घालतो तर त्यामध्ये पहिले ना सुकेच तांदूळ तुम्ही असे मिक्स करा आणि त्यानंतर अगदी थोडंसं पाणी त्यामध्ये म्हणजे शिंपडायचं आहे आणि त्यानंतर ते मिक्स करायचं आहे। तुम्ही खूप जास्त पाणी घालून जर तांदूळ मिक्स केले तर त्याला सुकायला खूप वेळ लागतो। तर अशा प्रकारे जर तांदूळ बनवले ना तर अगदी 10 मिनिटं आधी सुद्धा तुम्ही हे तांदूळ बनवून ठेवू शकता। तर बघा, असे मस्त असे आपले लाल आणि पिवळा रंग तांदळांचा तयार झालेला आहे। आपल्या घरामध्ये कुठलाही शुभ प्रसंग, शुभ कार्य, शुभ दिवस असेल तर सुरुवात जी होते ना ती म्हणजे स्वस्तिकने। तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती कुंकवाने, कुंकू भिजवायचं थोडंसं आणि त्या कुंकवाने छान असं स्वस्तिक काढायचं, त्याची पूजा करायची आणि त्यानंतर आपल्या रोजची जी पूजा आहे ना तिला आपण सुरुवात करायची। तर हे स्वस्तिक काढून झालं, त्यानंतर मी उंबरट्यावरती छान असं हळदीचं लेपन केलं। हे जेव्हा लेपन आपण करतो ना तर घरामध्ये तुम्ही बघा एक वेगळीच प्रसन्नता, शांतता आणि एक वेगळीच सात्विकता आपल्या घरामध्ये यायला सुरुवात होते। आणि प्रत्येक जे पण काही आपल्या घरामध्ये कार्यक्रम असतील किंवा काही सणवार असेल तर त्यावेळेला नेहमी तुम्ही हे लेपन करत जा, कारण देवींना विशेषतः हळद खूप प्रिय आहे। तर हे लेपन करता करता बाजूला जी आपली थोडीशी अशी चौकट येते ना दरवाजाची, तर तिथे सुद्धा तुम्ही या लेपनाचा जो हात आहे ना तो फिरवत जा, कारण त्यामुळे काय होतं ना आपला फक्त उंबरठा नाही तर आपली संपूर्ण चौकट त्याच्यामध्ये समाविष्ट होते। तर सुरुवात पहिले मी रोजच्या देवपूजेपासून करते। तर हा जो मुखवटा कालचा लावलेला होता तो होता कुष्मांडा देवीचा आणि हे जे मुखवटे आहेत देवीचे ना तर हे मी मुद्दामून निष्ठाला जो माझा कुलदेवीचा कलश आहे तर तिथे लावायला सांगितलं होतं, कारण तिला एवढं सगळं करणं जमणार नव्हतं, शाळा वगैरे सगळं करून। तर त्यासाठी आजपासून मी सुरुवात करणार आहे, ते म्हणजे देवींचे हे जे स्वरूप आहेत
त्या स्वरूपांची मांडणी छान करणार आहे। आणि हा एक मुखवटा मी दादांकडून मागवला। हे सगळे मुखवटे जे आहेत ते बाप्पा मोरिया स्टोर जे दादरला आहे कीर्तिकर मार्केटमध्ये, तिथून मी हे सगळे मुखवटे मागवले। त्यांचा ॲड्रेस, फोन नंबर सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तर तिथून तुम्ही चेक करू शकता। आत्ता हा जो तुम्हाला मुखवटा दाखवला ना, तर तो 9 देवींमधला नाही आहे, हा वेगळा मुखवटा आहे। आणि हा संपूर्ण म्हणजे अखंड नवरात्रीमध्ये किंवा महालक्ष्मीच्या वेळेला सुद्धा आपण लावू शकतो, तर म्हणून मी हा मुखवटा इथे लावला आहे। आणि जो आजचा जो देवीचा दिवस आहे तो म्हणजे स्कंदमाता देवीचा आजचा दिवस आहे, तर त्याची मांडणी मी वेगळी करणार आहे। या नवरात्रींमध्ये ना आपण देवींची जेवढी उपासना करू, त्यांची जेवढी सेवा करू ना, तेवढी ती अगदी 100 पटीने आपल्याला देवी परत देत असते। तर देवींना जे जे आवडतं ते म्हणजे त्यातल्या म्हणजे कवड्या, तर ह्या कवड्यांना मी छान कुंकवांची बोटं लावते। आणि आज करायचं आहे ते म्हणजे आपण श्रीयंत्रावरती आपण कुंकुमार्चन करू शकतो। तर अशा प्रकारे बघा संपूर्ण सागर संगीत अशी माझी पूजा आजची झालेली। आणि पूजा झाल्यानंतर एक वेगळाच आनंद आणि एक वेगळीच प्रसन्नता घरामध्ये जाणवते। तर छान अशी पूजा संपूर्ण झाली आहे। आणि मागच्या एका ताईंनी विचारलं होतं की तू असं अगरबत्ती ओवाळताना काय म्हणतेस, तर अगदी जे साधे साधे जे आपले नेहमीचे जे श्लोक आहेत, सुरुवात बाप्पांपासून म्हणजे वक्रतुंड महाकायपासून, त्यानंतर 12 ज्योतिर्लिंगांचं जे स्तोत्र आहे ते म्हणते। त्यानंतर माझ्या म्हणजे सगळ्या ज्या देवी आहेत, म्हणजे माझी माहेरची कुलदेवी, सासरची कुलदेवी, त्यानंतर ग्रामदैवत, सगळ्या देवी देवता ह्यांचं सगळ्यांचं नामस्मरण म्हणजे नाव घेते। आणि पूजा करताना नेहमी देवाला हीच प्रार्थना असते की सगळ्यांना सुखी ठेवा, सगळ्यांना चांगली बुद्धी द्या आणि सर्वांचं कल्याण करा। तर आज डोक्यात विचार खूप होते की खूप काही गोष्टी करायच्या आहेत, पण कुठल्या गोष्टींचं माझं असं व्यवस्थित असं प्लॅनिंग असं परफेक्ट नव्हतं। तर असो, तर आता बघा देवपूजा झाली आहे, त्यानंतर आता पहिले अखंड दिवा आज लावून घेणार आहे। तर अखंड दिवा हा मी जो तुम्हाला दाखवला होता ना, तोच हा दिवा आहे। तर पहिले दिव्याच्या सगळ्या बाजूंनी कुंकवाची बोटं लावून घ्यायची आहेत, म्हणजे कुंकू लावून घ्यायचे दिव्याला। कुठलीही वस्तू जेव्हा आपण तिला देवपूजेमध्ये तिचा समावेश होतो, जेव्हा देवपूजेच्या गोष्टी त्याला लागतात, तेव्हा त्या गोष्टीला सुद्धा म्हणजे त्या वस्तूला सुद्धा दैवत्व प्राप्त होतं आणि त्यामध्ये एक वेगळंच तेज किंवा एक वेगळीच ऊर्जा त्याच्यामध्ये येते। तर म्हणून जे कुंकू आहे ना, तर ते कुंकू त्या दिव्याला संपूर्ण लावून घेतलं। त्यानंतर यामध्ये वात कशी घालायची, तर बघा ही वात जी आहे ना, ती वरून जिथून आपल्याला म्हणजे वातीसाठी जिथून होल आहे तर तिथून वात आतमध्ये टाकायची। आणि ही साईडला जी चावी दिली आहे, ती चावी आपण वात वरती खालती करण्यासाठी ज्या प्रकारे फिरवतो, तर वात खालती खेचण्यासाठी आपण ज्या प्रकारे वात फिरवतो ना, तशी फिरवायची, म्हणजे जी वात आहे ती आपोआप खाली खेचली जाते। या दिव्याचा वापर कसा करायचा, हा दिवा कसा लावायचा, हा दिवा चांगला तेवत राहण्यासाठी ह्यामध्ये कुठली गोष्ट घालायची, हे सगळं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये अगदी म्हणजे संपूर्णपणे शेअर केलेलं आहे। तर आज बघा आता हा दिवा मी प्रज्वलित करते। तर वात अशी अगदी सोप्या पद्धतीने ह्याची वात आपल्याला घालता येते। तर कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात किंवा कुठल्याही पूजेची सुरुवात म्हणा, ही ज्योतीनेच म्हणजे ज्योत प्रज्वलित केल्यानेच होते। असं म्हटलं जातं की जे पण दैवत्व असतं ना, तर त्या अग्नीमध्ये येऊन ते जे दैवत्व येतं, त्यामुळे आपण अग्नीपासून त्याची सुरुवात करत असतो। कुठलीही पूजा अग्नीच्या साक्षीने आपण करत असतो। आणि खरंच आहे, कुठलाही दिवा अगदी छोटासा जरी दिवा किंवा छोटीशी पणती जरी लावली ना, तरी बघा किती प्रसन्न वाटतं, कारण जो प्रकाश आहे तो सगळ्या जी अंधकाराची जी नेगेटिव्हिटी असते ना, ती दूर करतो। तर मी जे मगाशी बघा तांदूळ छान असे कलर केले होते, तर ते तांदूळ आता अशा प्रकारे त्याचं अष्टदल कमळ मी काढलेलं आहे। ह्याच्यापासून आपण ना खूप छान रांगोळ्या पण करू शकतो। पण जसं मी तुम्हाला म्हटलं, ही खायची वस्तू आहे, खायची गोष्ट आहे। जर तांदूळ खराब झाले म्हणजे कलरचे तांदूळ आपण स्वतःही खाऊ शकत नाही आणि कधी कधी पक्ष्यांना सुद्धा घालू शकत नाही। तर म्हणून शक्यतो आपण हे टाळावं, आपण रांगोळ्याच घ्याव्या। आणि असं फक्त देवीचं काही मांडणी वगैरे असेल किंवा पूजेची काही मांडणी असेल, तर तेव्हाच आपण ह्या तांदळाचा वापर करावा। तर बघा अशा प्रकारे किती सुंदर दिसतंय ना आपलं अष्टदल कमळ। तर देवींची जी पण मांडणी केली जाते ना, तर त्याच्याखाली अशा प्रकारे अष्टदल कमळ काढलं जातं। तर आता हे मी तांदळाचं काढलं, त्यावरती जे कपड्याचं अष्टदल कमळ आहे ते मी याच्यावर ठेवते।
हे पण मी बाप्पा मोरया स्टोअरमधूनच मागवलं होतं आणि त्यावरती आता दिवा ठेवून आता दिवा प्रज्वलित करणार आहे। या दिव्यामध्ये मी तिळाचं तेल वापरणार आहे। बरेच जण तुपाचा सुद्धा लावतात, तुमच्यावर आहे, तुम्ही तुपाचाही लावू शकता किंवा तेलाचाही लावू शकता। तूप कधी कधी आतमध्ये घट्ट होऊन बसू शकतं, त्यासाठी ह्याच्यामध्ये एक तारसुद्धा दिलेली असते, तर ती तार तुम्ही लावलीत ना तर ते खालचं जे तूप आहे ती तार गरम राहते आणि त्यामुळे ते तूप वितळतं आणि आपला दिवा छान तेवत राहतो। तर अखंड दिवा चालू करण्याच्या आधी देवीला प्रार्थना करायची, विनंती करायची की या दिव्याच्या स्वरूपात तू माझ्या घरात नेहमी अशाच प्रकारे अखंड वास कर, तुझी कृपा आमच्या सर्वांवर सदैव राहो। आणि अशा प्रकारे खूप छान असं पॉझिटिव्ह मनाने आणि खूप पॉझिटिव्हिटीने आपण हा दिवा प्रज्वलित करायचा। दिवा लावताना मनात कुठलेही वाईट विचार किंवा कुठलेही चुकीचे विचार मनात आणायचे नाहीत आणि अशा प्रकारे छान असा देवीचा दिवा प्रज्वलित करायचा। आणि आता संपूर्ण पुढचे जेवढे दिवस आहेत ना तेवढे दिवस आपण या दिव्याची काळजी घ्यायची। तर आज आणखीन एक गोष्ट जी मला अगदी मनापासून वाटते, खूप 2-3 दिवसांपासून वाटत होती, तर ती म्हणजे स्वामींना आईचं स्वरूप घ्यायचं होतं। मी द्यायचं असं म्हणणार नाही, घ्यायचं होतं। तर म्हणून पहिले स्वामींना विनंती करते, स्वामींची आज्ञा घेते आणि त्यानंतर या गोष्टीला सुरुवात होणार आहे। तर मला माहीत नाही कसं होणार आहे, कारण खरंच सांगते, अगदी मनापासून सांगते की मी ह्या गोष्टीचं काहीच म्हणजे प्लॅनिंग असं म्हणतात तसं केलं नव्हतं। फक्त स्वामींचा जो मला मुकुट पाहिजे होता ना तो मी फक्त दैवडकर दादांकडून आणला होता, बाकी काहीच गोष्टी प्लॅनिंग नव्हत्या। पण असो, स्वामींची इच्छा आहे म्हटल्यानंतर ते खूप छान करून घेणारच आपल्याकडून। तर सुरुवात जी आहे ती पहिले जे आपण म्हणजे वस्त्र आहे ना माझ्याकडे, तर वस्त्रावरती जे आपण पदर येतो वरती, तर तो मी जसं ब्लाऊज लावतात ना त्याप्रमाणे लावते। कारण स्वामींचे बघा दोन्ही हात अशा प्रकारे आहेत की ओपन नाही आहेत ते, त्याच्यामुळे आपण कुठूनही ते असं मागून घालून किंवा बांधून असं नाही करता येते। तर म्हणून मी ते छोटंसं जे वस्त्र होतं ते वरती लावलं आहे आणि त्यानंतर छान असं हे प्लेटिंग्सचं जे वस्त्र आहे ते असं खाली लावते संपूर्ण, की जे साडीचा आपण जे निऱ्यांचा भाग येतो ना तसं ते सुंदर दिसेल। आणि साडी जरी नेसवायची म्हटली तर तीही शक्य होणार नाही, कारण तेवढी पण मोठी मूर्ती नाही आहे आणि तेवढं ओपन नाही आहे तसं करण्यासाठी। तर म्हणून जेवढं मला थोडक्यात काही करता येईल तर तेवढं मी करायचा प्रयत्न करते। माझ्याकडची छोटी जी स्वामींची मूर्ती आहे ना तर ती अगदीच छोटी आहे आणि एकदा मी तिला म्हणजे छान सजवलं होतं, त्यांना पण स्वामींनी तेव्हा पण खूप छान आईचं स्वरूप घेतलं होतं, पण तेवढं त्यात करता येत नव्हतं। तर म्हणून म्हटलं ह्यावेळेला आपल्याकडे स्वामी मोठ्या स्वरूपात आहेत, तर आज स्वामींना म्हणजे आज स्वामी खूप छान दिसतील, कसे दिसतील काय दिसतील माहिती नाही, पण खूप छान दिसतील एवढं नक्की माहिती आहे। तर बघा हळूहळू स्वामींचं एक 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 स्वरूप सजत चाललं आहे आणि खरंच खूप छान दिसत चालले आहेत स्वामी, खूप मस्त दिसत आहेत। आईचं स्वरूप अगदी सुंदर दिसतंय स्वामींचं। तर आता स्वामींनी देवी आईचं स्वरूप खूप सुंदर घेतलंय, खूप 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 सुंदर, म्हणजे माझीच नजर नको लागायला, स्वामींना इतके सुंदर दिसत आहेत। तर त्याच्यानंतर आता ना मी जे आपलं रोजचं जो मुखवटे आहेत माझ्याकडे देवीचे, तर आजचं जे देवीचं स्वरूप आहे, रूप आहे, ते स्कंदमाता देवीचं आहे। तर मग ते रोजचं रूप तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे देवीचं स्वरूप फक्त मांडणार आहे। ही स्थापना नाही आहे देवीची, जी स्थापना आहे ती माझ्या देवघरात झालेली आहे, तर 2-2 ठिकाणी नाही केली जात।
तर म्हणून मी इथे फक्त देवीचं जे स्वरूप आहे ते स्वरूप मांडते। तर चला पहिले ते मांडून घेते आणि मग तुम्हाला संपूर्ण दाखवते की स्वामी कसे दिसत आहेत, देवी आपली कशी दिसणार आहे ते पण तुम्हाला कळेल। चला, तर नवरात्रीच्या 5व्या दिवशी आहे ना देवी स्कंद मातेची पूजा आणि आराधना केली जाते। देवी स्कंद माता ही कमळावर विराजमान असून तिच्या मांडीवर 6 मुख असलेले स्कंद कुमार विराजित आहेत। देवी स्कंद मातेची पूजा केल्याने पुत्र प्राप्ती होते, तसेच देवीची उपासना करणाऱ्या व्यक्तींच्या शत्रूंचा सुद्धा विनाश होतो अशी मान्यता आहे। देवी स्कंद माता ही कमळावर किंवा सिंहावर विराजमान असते आणि त्यामुळे तिला पद्मासना असं देखील म्हटलं जातं। देवी स्कंद माता आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होते। देवीच्या उपासनेने मोक्ष प्राप्ती होते असं म्हटलं जातं। तर माझा जो कुलदेवीचा कलश आहे तर तो मी मांडलेला आहे आणि आमच्याकडे घट जे आहेत ते आईंकडे म्हणजे सासूबाईंकडे बसवले जातात, तर त्यामुळे पुन्हा मी दुसरी अशी मांडणी नाही करणार आहे। तर म्हणून ही फक्त म्हणजे पूजा नाही करणार आहे, ही फक्त मांडणी आहे देवीची। जो माझ्याकडे स्कंदमाता देवीचा मुखवटा आहे ना तर त्याची ही मांडणी मी करते आणि देवीचा जो रोजचा रंग आहे वस्त्राचा तर तो या कलशाला परिधान करते, कारण वरती जो देवीचा कुलदेवीचा कलश मांडला आहे तर तो आपल्याला हलवता येत नाही। तर म्हणून मी हा दुसरा इथे कलश ठेवला आहे आणि बघा अशा प्रकारे खूप सुंदर असा हा देवीचा आत्तापर्यंतचे देवीचे जे 4 दिवसांचे जे मुखवटे लावले होते तेही इतके सुंदर होते, पण ते देवघराच्या इथे लावले होते त्यामुळे तितके खुलून ते येत नव्हते। तर म्हणून म्हटलं चला आज देवीची अशी साग्रसंगीत मांडणी करू आणि बघूया की आज स्कंदमाता देवी कशी दिसते। कसे दिसतायत आपले स्वामी? आपले स्वामी नाही, स्वामी आई। स्वामींनी खरोखर देवीचं रूप धारण केलं होतं। बऱ्याच जणांना असं वाटेल की हे काय, स्वामींना का असं सजवलंय वगैरे किंवा काय, देवीचं कशाला स्वरूप दिलंय,
स्वामींनी देवीच्या स्वरूपात, जगदंबा स्वरूपात, आई साहेबांच्या स्वरूपात दर्शन दिलेलं आहे. तर म्हणून स्वामींना सुद्धा अशा प्रकारे, म्हणजे मी नाही सजवले, ही त्यांची इच्छा आहे आणि म्हणून सगळ्या गोष्टी घडून येतात. पण म्हणजे डोळ्यांचं पारणं फिटत नाहीये किंवा बघून बघून असं वाटते किती वेळा बघू, पुन्हा पुन्हा येऊन बघते. इतके सुंदर स्वामी आई दिसते, तर खूप छान दिसते. आणि अजून बऱ्याच सेवा बाकी आहेत. जे आजचं स्कंदमाता देवीचं स्वरूप आहे तर ते पण मी इथे मांडलेलं आहे, ते पण तुम्हाला दाखवलं. तर ते पण स्वरूप खूप 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 आईचं सुंदर वाटतंय. संपूर्ण जो हा ईशान्य कोपरा आहे ना, हा अगदी ईशमय ईश तत्व आलेला आहे आणि अगदी ईश्वरी अंश बसलेला आहे. असं संपूर्ण अशी घरात प्रसन्नता पसरलेली आहे. बऱ्याच सेवा करायच्या आहेत. आज आपलं जे श्रीयंत्र आहे त्याच्यावरती आपण कुंकुमार्चन करायचं. नवरात्री तुम्ही 9 दिवस केलं तरी चालेल, पण आजपासून माझी सुरुवात आहे तर मला आज ते करायचे. त्यानंतर अजून पाठ वाचायचे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर असंच सेवा आपल्या हातून घडत राहू. स्वामींची, आईची सेवा नेहमी आपल्या हातून घडत राहू आणि तुमच्या सगळ्यांच्या हातून सुद्धा घडत राहू. तुम्हाला सगळ्यांना सुद्धा हे जे शुभ आशीर्वाद आहे ते तुम्हाला सगळ्यांना मिळो, ही स्वामी आईंकडे प्रार्थना. आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.